रामकृष्ण हरी मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती. स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत ही स्वामींची प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. रक्षाबंधनाचा सण अगदी तोंडावर आलेला आहे. बहिणींनीही राख्यांची खरेदी करायला सुरुवात केली असेल. दरवर्षी हा सण श्रावण पौर्णिमेला साजरा केला जातो. यावर्षी श्रावण पौर्णिमा ही 19 ऑगस्ट 2024 रोजी सोमवारी आलेली आहे. श्रावण सोमवार, रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमा असा हा दुर्मिळ योगायोग अनेक दशकांनंतर घडलेला आहे. त्याचबरोबर या दिवशी असे काही योग जुळून आलेले आहेत की अशा या दुर्मिळ योगावरती बहिणीने भावासाठी काही उपाय केले तर नक्कीच ते भावाच्या प्रगतीसाठी लाभदायक ठरणार आहेत. यावेळी रक्षाबंधनाच्या दिवशी सर्वार्थ सिद्धी योग, धनिष्ठा नक्षत्र आणि रवी योग यांचा उत्तम योगायोग जुळून आलेला आहे. त्यामुळे अशा या दुर्मिळ योगावरती बहिणींनी राखी बांधताना काही उपाय केल्यास भाऊ बहिणीचे नाते अधिक मधुर, घट्ट आणि भावाची सुख समृद्धी वाढवणारे आहेत. बहिणीने भावासाठी हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बाजूच्या बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल. रक्षाबंधनाचा सण अगदी तोंडावर येऊन ठेपलेला आहे. बहिणींची राख्यांची खरेदी सुरू झालेली असेल. आपल्या हिंदू धर्मात रक्षाबंधनाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. या दिवशी बहीण आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधते आणि भावाच्या सुख समृद्धीची कामना करते. त्या बदल्यात भाऊ बहिणीचे रक्षण करण्याचे वचन देतो. पण काही उपायांनी हा सण अधिक खास बनू शकतो. रक्षाबंधनाच्या दिवशी भद्राची सावली असणार आहे आणि भद्रामध्ये राखी बांधणे अशुभ मानले जाते. या भद्राच्या काळात बहिणीने भावाच्या मनगटावर राखी बांधली तर काहीतरी वाईट घटना घडू शकते. वाईट घटना घडू लागतात आणि ते भावासाठी अशुभ असते. त्यामुळे भद्रा काळ संपल्यानंतरच बहिणीने भावाच्या मनगटावर राखी बांधावी. राखी बांधण्यासाठी शुभ मुहूर्त कोणता आहे आणि भद्रा काळ किती काळ आहे ते जाणून घेऊया. रविवार 18 ऑगस्ट 2024 रोजी दुपारी 2:21 पासून भद्रा काळ सुरू होत आहे आणि 19 ऑगस्ट 2024 सोमवारी दुपारी 1:32 पर्यंत भद्रा काळ असणार आहे. त्यामुळे राखी ही सोमवारी 19 ऑगस्ट रोजी दुपारी 1:32 नंतर ते रात्री 9:08 पर्यंत या काळात बांधावी. हा काळ राखी बांधण्यासाठी उत्तम काळ मानला जातो. राखी बांधण्यासोबतच अशी काही कामे आहेत जी बहिणींनी भावासाठी करावीत ज्याचा भावाच्या जीवनावर सकारात्मक परिणाम होईल. कारण म्हणतात ना की बहीण हे साक्षात आईचं रूप असते आणि बहिणीने आणि आईने दिलेला एक आशीर्वाद हा लाखो आशीर्वादांपेक्षा लाख मोलाचा असतो. बहिणीचे आशीर्वाद भावाला लागले तर भावाची दिन दुगणी रात चौगुणी प्रगती होत राहते. म्हणून बहिणीचे आशीर्वाद भावाच्या प्रगतीसाठी खूप मोलाचे असतात. त्यामुळे बहिणीने भावाच्या प्रगतीसाठी एक उपाय नक्की करावा. आता तो उपाय कशा पद्धतीने करायचा आहे पहा. जेव्हा तुम्ही आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधण्यासाठी राखीचे ताट तयार कराल तेव्हा त्यापूर्वी आपल्याला काय करायचं आहे, राखी बांधण्याचे जे ताट आहे आपण तयार केलेले ते भगवान श्री गणेशासमोर ठेवून त्या ताटातील राखी भगवान श्री गणेशाच्या चरणी अर्पण करावी आणि धूप अगरबत्ती लावून श्री गणेशाला दिवा ओवाळून भगवान श्री गणेशाला भावाच्या प्रगतीसाठी बहिणीने प्रार्थना करावी आणि त्यानंतर भगवान श्री गणेशाच्या चरणी अर्पण केलेली राखी उचलून भावाच्या मनगटावर बांधावी. गणपतीला प्रथम पूजनीय देवता मानले जाते. या पद्धतीमुळे भगवान श्री गणेश प्रसन्न होतात आणि भावाच्या प्रगतीसाठी आशीर्वाद देतात. त्याचबरोबर दुसरा एक उपाय म्हणजे बहिणीने भावासाठी केला तर भावाच्या जीवनातील सर्व आर्थिक समस्या संपतील आणि किंवा भावाच्या आर्थिक परिस्थितीमध्ये अधिक भर पडत जाईल. म्हणजेच भावाची रात्रंदिवस प्रगती होत राहील. तो उपाय म्हणजे बहिणीने लाल रंगाच्या कपड्यामध्ये
एक रोली, थोडी अक्षता म्हणजे तांदूळ आणि एक नाणे हे सर्व बांधून म्हणजे याची एक पोटली बनवायची आहे. लाल कपड्यामध्ये एक रोली घ्यायची, थोड्या अक्षता घ्यायच्या आणि एक नाणे हे सर्व एका पोटलीमध्ये बांधून लाल कपड्यामध्ये बांधून याची पोटली तयार करून भावाला आशीर्वाद म्हणून द्यावे व ती पोटली भावाने आपल्या पैशाच्या ठिकाणी म्हणजेच तिजोरीत ठेवावी. यामुळे भावाला कधीही आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागणार नाही. भावाची प्रगती दिवसा दुप्पट आणि रात्री चौपट अशा पद्धतीने होईल. त्यानंतरचा तिसरा उपाय म्हणजे बहिणीने रक्षाबंधनाच्या दिवशी पंचमेवाची खीर बनवावी. पंचमेवाची खीर म्हणजे ज्यामध्ये सगळे ड्रायफ्रुट्स असतील आणि मखाना देखील सर्वात महत्वाचा आहे. मखाना आणि सगळे ड्रायफ्रुट्स यांची खीर बनवून आपल्या देवघरातील देवांना नैवेद्य म्हणून दाखवावी आणि त्यानंतर ती जी खीर आहे ती एका अविवाहित मुलीला खाऊ घालावी. मग तुम्ही ती खीर जी आहे ती 5 वर्षापासूनच्या मुलीपासून ते अगदी अविवाहित मुलीच्या कोणत्याही वयाच्या मुलीला तुम्ही खाऊ घालू शकता. यामुळे भावाच्या जीवनात सुख समृद्धी वाढेल आणि नकारात्मक ऊर्जा दूर होण्यासोबतच भाऊ बहिणीच्या नात्यात गोडवा निर्माण होईल. भाऊ बहिणीचे नाते अधिक मधुर आणि घट्ट होऊन भावाच्या सुख समृद्धीत वाढ होते. त्यामुळे बहिणीने भावाच्या प्रगतीसाठी सुख समृद्धीत वाढ व्हावी तसेच भाऊ बहिणीचे नाते अधिक घट्ट व्हावे यासाठी हे 3ही उपाय नक्की करावेत. जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओतील माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या नातेवाईकांसोबत, आपल्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा. श्री स्वामी समर्थ.